बघा आई आमच्या घरी आलेली आहे आणि माऊलीचे चरण आमच्या घराला लागलेले आहेत। तुझी पिशवी राहिलेली आई नाही त्या जाऊ दे मला तुम्ही आंब्याच्या कपट्या दिल त्या संपल्या तुझ्या बनवून दे। आता आंब कुठे आता मोर आले ना मला जाम आवडले अख्ख्या खाल्ल्या मी मध्ये मित्रांनो यो बघा हा मल्हार इथं रस्त्याला भेटला मानिवली मधले आम्ही निघले मानिवली मधला चला चला। हाय मित्रांनो परत भेटलो आपण एक नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो ना। आता आम्ही आलो इकडे बडोदा हायवेला आमच्या नांदप गावाच्या शेजारीचे तर तिकडनं तुम्हाला सांगतो कोण येणार आहे माहिती आमच्या घरी राहुलबाईची मम्मी येणार आहे माझ्या घरी तर ते लई मागे लागलेलं बोलतं घरी आहे पण त्यांना मी मागे बोललेलो तुम्ही जोपर्यंत आमच्या घरी येणार नाही तोपर्यंत मी कसं आता परत तुमच्या घरी येऊ कसं आहे ते पण आले पाहिजे ना आपल्या घरी मग आई माझ्यासाठी घरी येणार आहे मग आता त्यांना मी न्यायला आलो इकडं मुरबाड हायवेला तर आता रस्त्याला थांबलोय आता त्यांची वाट बघतो ना। माझ्यासोबत आहे माझा भाऊ रोहित तर तुम्हाला दाखवतो कसं ड्रेसिंग मारून आले ना जिमला जायला लागतं म्हणून त्यांनी रिक्षानं चणं आणले आणि पिशवीन घाला थांबा तुम्हाला दाखवतो कसा बसले। मित्रांनो ही बघा जित्तू व्हायची तुमच्या लाडक्या जित्तू व्हायची रिक्षा आहे तर साधी आपली गरीब माणूस आहे आपला गरीब ब्लॉगर तर ती कसं एक या असतं जरा शिटानं आकर्षित करायसाठी तर हा रोहित ना इकडं बघा रोहितनी कसं चणं आणल्यात बॉडी म्हणजे डाईट साठी माझा पण तोच डाईट असतो। तर मित्रांनो फायनली आई भेटली रस्त्याला आणि आई म्हणजे फोर व्हीलर नाही घेऊन आली का माहितीये का फोर व्हीलर आणल्यावर नंबर वर लागतील ना सगळी लोकांनिस्ता वांगाट घालतील ना काय फोटो बिटू काढायला येतील म्हणून आईने रिक्षा निवडली ना। ती रिक्षात म्हणजे ही रिक्षा आपला हा दादा घेऊन आलता याचं नाव काय भाऊ सीताराम भाऊ तर हा दादा घेऊन आलता तर चला आता आपण घरी जाऊ ना। आई आपल्या गावखेड्यात आले आईला इकडचा निसर्ग एकदम आवडला आई हॅप्पी आहेस ना एकदम आई हॅप्पी झाले आता आईला अजून हॅप्पी काढताव घरी नेऊन रोहित भाऊ पण बघ केवढा खुश झाले आईला बघून। आई भिजू नको ना छत्री आई तुला बोलताव तरी तुला भिजाची आऊश आहे ये इकडे ये इथले हा ये बघा आई आमच्या घरी आलेली आहे आणि माऊलीचे चरण आमच्या घराला लागलेले आहेत। अरे आता ते युट्यूबवर बंद कर आता लग्न कर पोरगी बघ मस्त नको पोरगी बिरगी एवढ्या लवकर कुठे लगेच आटकोता तुम्ही। आले आई रोहित शेठ आई कधीच्या फोन करीत होती ना रोहित बस तू तिकडे कोपऱ्यान त्याला पण पाणी दे त्याला तानावले तानावले मग काय दूध पे कसारा आई बघा एवढी खुश झाले आई बघ घरी आलो तर माझी एवढी सोय करत आता 2 घास मारल्याशिवाय तुला सोडणार नाही परत कधी येशील ना कधी नाही माझ्या आईच सारखी आहेस ना मग आता 2 घास मार आई शिंगा बिंगा नको शिंगा नको आईला 2 घास मारायला लावायचे म्हणजे लावायचे विषय संपला याराच आहे मी लगेच भाऊ तुम्ही एकदाच सांगता लाजाचं नाही आपल्या घरी आल्यावर माणूस बघा तो कोणी असो माणूस न्याला का गेला हा आमची काकीच पण आले खास करून आमच्या दादाच्या आईला बघायला तर काकीच बघ ना किती खुश झाले। आई ही चूल परास्परी भाकरी टाकायला मस्त ना आई जाम खुश आहे मोबाईल बघा आई पाया पडू दे नाही तर म्हणलं कसा आईच बोलल आता
रोजचे कधी पायाने बरी ना माणसांच्या दाखवायला पाहिजे. आशीर्वाद द्या ना. नाही पर 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 याला चांगली. अरे आशीर्वाद चांगला असतं. पाया पण पाया तर पर बर आशीर्वाद दिला तुला. चला चला काकीस आणि आईला सोरवायला आले. आई तू त्या रिक्षान रोज बसशील. आज आपल्या रिक्षानं जातानी पण बसायचं. अर्ध्या रस्त्याला सोरवत ना तुला. चल इकडे बस. हे रोहित पुरे नाही त्याला जागा लय लागतं. नाही 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 तो बसल पुरं. या ताईनं घेऊन ये तिला. या करू जाऊ नका त्यांना. दादा पण लक्ष द्या ना. भरपूर जेवायला सांगा जा ना. जेवायला चला चला चला. बाबा वाट बघत असेल. बाबा काय बाबा तसंच. बाबा वाट बघत. बाबाने एक पण बोलणे गेला. आता मला बोलणे गेला आता बरं तेच नाही. नाही आता शिंगांची बघ जा. शिंगा अंदर रस्त्याला घाला. त्यांना माहिती यो घरी नेल म्हणून फोन नका. यो घरी नेल म्हणून माहिती मला. आईनेच ती याराच बोलतो मला. नाही रे माणसांचा यारास. माणसं नाही का पोरा पण तशी नाही. तू माणसांचा यारास आहे की नाही. मग त्याला माणसं लागतं. म्हणजे आम्हाला माणूसच लागतं. आम्हाला एकट्या मला जेवायला. अरे बघ माणूस आहे ना नुसतं नाराज असतं इकडे तिकडे. आपल्याला माहिती सगळ्यांच्या आईशी नाराज असतात. आता माझ्या मुलं किती जण असली. एक असली 2 असली. ही एक काकीच असली. ही एक आईच असली माझी. बस मला आकावाला पाहिजे त्यांनी. आई मागे रील्स बनवलेल बघ. योच माझा शेट का. 500 रुपये माझ्या पोराला द्यायचं तर 300 रुपये मजुरी. ती कॉमेडी व्हिडिओ नाही ऍक्टिंग रक्षाबंधनला बनवलेली. चला मित्रांनो पुढे चाललो आता आम्ही. टाटा. आता मी चाललो तिकडच राहतो. घरी येत नाही. 11 वाजता तुझ्या रोहितला पण नेता नाही आता ना तिकडच. 4 परत पोहोचो. चालेल. 4च्या बिरीक परत पोहोच. बिरीक आई काय बोलतो. बिरीक चारण नाही का बिरीक आहे. बिरीक बिरीक मल्हार ग्रुप एक विरेला चालले. हा मित्रांनो यो बघा हा मल्हार इथं रस्त्याला भेटला. मानिवली मधले आम्ही निघले. मानिवली मधला. चला चला ये चल. गाडी झालो मग बस. हा चल बाई. आईला इकडचं निसर्ग जाम आवडलं मानिवलीचा. आई कसं वाटतं इकडं तुला. मस्त ना. लई भारी. मावशीला पण आवडली. मावशी इकडची जे वरप कांब्याची तरी जास्त इकडं अशी कुठे फिरायला येई नाही. पण आईला जाम बरा वाटला आज इकडं. तर मित्रांनो आता मावशीच्या घरी आईला इकडं सोरायला आलो तो कांब्याला. जीव नव्हता रावत तर आईला बोललो कांब्यापर्यंत सोरत आहो. पण कांब्यालाच मावशीचं घर आहे तर मावशी बोलतो चहा पिऊन जा. आता माझी तर चहा प्यायची इच्छा नाही पण कॅमेरा बंद करून मी पेन. तुम्हाला कशाला दरवाजा खोली नाही बबन. दरवाजा खोल. अल्ला चहा भेटल आता. झोपलेला तो गाणे ऐकत होता वाटतं भाऊ. बस कॉड लावलेलं ना त्यांनी. रोहित बस नाही या साईडला. बाय बाय. भेटू आता परत. चल ना आई. बाय बाय. ना भाऊ आपलं सगळं नंदी आपलंच असतं का. चला तुझी पिशवी राहिलेली आई नाही त्या जाऊ दे. मला तुम्ही माग आंब्याच्या कपट्या दिल्या त्या संपल्या. तुझ्या बनवून दे. आता आंब कुठे. आता मोर आले ना. मला जाम आवडले. अख्ख्या खाल्ल्या मी परत. चला आई एकदम सुखरूप घरी पोहोचा. आणि आमच्याकडनं काही गलती आली असेल तर मुलगा समजून घ्या. आई आईने चांगला आशीर्वाद दिले. आई काय आशीर्वाद दिला. चांगली बायको मिळू दे. काय चांगली बायको मिळू दे. लग्न लवकर होऊ दे. तुम्ही सगळी लग्नावर टपल्यान.
परत पायाने भरणार मग असं यो आशीर्वाद नको मग काय देऊ हा असं चालेल बायको नको यो बघ यांनी लगीन केले हो पाचतावले चला आई बाय बाय चला सुखरूप आई पोचल्या फोन कर तर फायनली मित्रांनो आईला सोडून आलो मी आता आईला सोडून आलं ना इथं रोहित गेला तो एकेच्या गाडीवर ना इकडं मला कसा इकडं जय त्यांचं नंदी घेऊन आले ना तर आता त्यांच्या जोरीला थोडासा वर्कआउट करतो ना त्यांना पण थोडासा फिरवतो त्यांचा पण व्यायाम होईल ना तर तुम्हाला दाखवतो रुद्रा आणि हिरा कुठं गेला तुम्हाला हिरा पण दाखवतो आता यांना मस्त व्यायाम घेतो तो बा हिरा कसा बघायला लागला हिरा ये इकडे ये 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 इकडे ये ये जितू काय धाव कसा स्पीड आहे उगाच नाही चण घाल त्याला पण दमवताव ना आता तू दुसरा एक राऊंड घे आता आपली बॉडी गरम झाली चल इकडे कॅमेरा घेऊन 5 मिनिटाच्या 3 राऊंड झालं पाहिजे मी तर दमलो पण त्याला पण दमवीन चल इकडे चल चल इकडे चल ना वाशा चल 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 चलता का ओय तर मित्रांनो 3 राऊंड मारलं तुमच्या समोर कॉटरने बोलत जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या आत मारलं 1 मिनिट पण थांबलो नाही तर आता त्याचं झालं आता त्याला नेताव चालत ना तुम्हाला थोडासा व्यायाम दाखवताव मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे आपली गाववाली बोरं आहेत ना प्रोटीन बिटीन काही खायची गरज नाही बॉडीसाठी आपलं चण मूग नॉनव्हेज असेल तर तुम्ही अंडी का गावठी मच्छी बिच्छी यामून बॉडी होतं फक्त गाववाल्या जिमला काय लागतं माहिती आहे का जास्तीत जास्त बॉडीने ना हिट लागतं ना आपल्या शेतकऱ्यांची कशी बॉडी हिट असतं जिममध्ये गेल्या खोटी बॉडी पिकअप घेतं थोडे दिवस केल्यावर जास्तीत जास्त 1-2 हप्त्यान बॉडीला वेट लगेच जायला सुरुवात होतो कारण जिम आहे अशी गोष्ट आहे बॉडी हिट असल्याशिवाय बॉडी वाढत नाही ना आता तुम्ही नंदींचंच घ्या गरम असतं तवाच बैल पाला तर का नाही तसाच माणसाचा विषय चला मित्रांनो तुम्हाला 2-3 वर्कआउट दाखवतो ना ते वर्कआउट जास्तीत जास्त आपलं आहे ना कोणाला नाही जिमला जायला भेटतं आपलं सूर्यनमस्कार डिप्स पुलअप्स याच्यान बॉडी एकदम होऊन जातं ना लेगचं तर सांगू नका आता तुम्ही समजा बैलगाड्या क्षेत्रात असाल तर बैलांच्या मागं धावून पण ते ताईच बीज होऊन जातं आणि त्याचा टेन्शन नाही कॉलर पण होतं फक्त जाऊन सूर्यनमस्कार मारायचं जसं तुम्हाला वाढवता येतील दिवसांदिवस वाढवीत जायचं आपोआप बॉडी होतं चल मित्रांनो वर्कआउट दाखवू का नको चल दाखवतो माझी इच्छा आहे 2-3 तुम्हाला सेट दाखवतो चला त्याला घेऊन चला मित्रांनो यो असा वर्कआउट आहे ना यो आपण जास्त मारलं ना एक्स्ट्रा तर आपला पावाला पण स्टॅमिना वाढतं ना अख्खी बॉडी म्हणजे एकदम फ्री होतं आणि अख्खी बॉडी लुक वाढते तुम्हाला दाखवतो हे आपण 30च्या जास्त मारू शकतो पण आता व्हिडिओ मोठा होईल म्हणून तुम्हाला दाखवतो नाही हे बाई हे डिप्स त्याच्यानं ट्रायसेप बिसेप सगळा शोल्डर बिल्डर होऊन जातं अजून एक्स्ट्रा हटके करायचा असेल ना हे बा असा पण ज्याला जमतो त्याने करा याच्यानं आपलं अंगल्या करा होता म्हणजे कुठं भांगर झाला ना डायरेक्ट फिनिश काम दादा तर मित्रांनो तुम्हाला मी सांगता परत जर तुम्हाला वर्कआउट करायचं असेल ना तर त्याच्यावरती एक आपण चांगला व्हिडिओ बनवू ना त्यामध्ये डाएट बीट सांगेन आपल्या शेतकऱ्यांना घरचाच खाण्यान बॉडी होतं ना मित्रांनो आज आई आपल्या घरी आलती आपल्या प्रेमापोटी आलती ना कसं आईने मागं पण आईला मी बोललेलो गणपतीनं गेलो तुम्ही याल तेव्हाच याल कारण साध्य झाले लोक पण आपल्याला असतील कसं तुम्हाला बरं वाटतं काय ना कसं एवढी मोठी माणसं
त्यांना पण असं वेल नसतं याला आईला बिला, म्हणजे वेल काढून माझ्या प्रेमापोटी आलती. तर मित्रांनो तुम्ही पण मला बोलवा बिंदास येईन ना, मी नाही बोलवल्यावर पण तुम्ही या. तुमचा जेव्हा आपला परिचय होईल ना तेव्हा आपली दोस्ती अजून वाढेल ना. रागबिग मानू नका, आपण असं नाही, आपल्याला सगळं नंदीबिंदी आवडतं, सगळी लोक आवडतात ऑल महाराष्ट्राची. चला मित्रांनो आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मधील. आता सरतीनं बिरतीनं भेटू. आता कसं आहे सध्या आपलं थोडंसं कामधंदा पण बघायला लागतं ना. आता वाघ सध्या जिमवर रनिंगवर लक्ष देतं, जरा तिकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आपली ओळख पहिल्यापासून बॉडीमध्ये नव्हती ना. आता या शर्यती क्षेत्रांमुळे तर अजून म्हणजे ओळख वाढली ना. मी आभारी आहे त्या नंदींचा, सगळ्या गोरगरिबांच्या नंदींचा सुद्धा, कारण त्यांच्यामुळे आज माझं नाव कुठंतरी वाढतोय आणि नेहमी आभारी राहीन. चला मित्रांनो बाय बाय.